मनपा सार्वत्रिक निवडणूक 2025 जो प्रभाग रचना जे प्रारूप आपण पब्लिश केलं होतं त्यावर लोकांचे मत काय, सुझाव काय, ऑब्जेक्शन्स काय आहेत त्या अनुषंगाने 552 एवढ्या ऑब्जेक्शन्स आल्या होत्या. त्यामध्ये जवळपास 300हून अधिक लोक स्वतः उपस्थित राहून मान्य अनुप कुमार यादवजी जे राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्या समक्ष त्यांचा मुद्दा मांडला. प्रत्येक लोकांना पुरेशी संधी आणि वेळ देण्यात आली होती आणि त्यामधून जे आमची महानगरपालिकेचे अभिप्राय माननीय महोदयांकडे दिला जाणार, जे उचित वाटेल त्या ठिकाणी माननीय महोदयांनी महाराष्ट्र शासनाला देण्यात येते आणि त्यानंतर ते निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडे जाते आणि त्यानंतर त्याचं जे अंतिम स्वरूप जे आहे शेवटी त्या गॅझेटमध्ये ते पब्लिश केलं जाईल आणि त्यानंतर विरोध शासन के नियुक्ति किया हुआ अधिकारी के सामने अधिकारी के सामने क्यों विरोध है, क्या मुद्दा है, कहाँ पे जोड़ना चाहिए, इसलिए आज दिन था। वो प्रेस के सामने बताने से कुछ नहीं होगा, वो माननीय महोदय के सामने बताएंगे कौन से कायदे से, कौन से सेक्शन से, कौन से कलम से, कौन से रूल से, परिपत्रक से गलत हैं, तो वो जैसे बताएंगे उस प्रकार से वो कायदे के तत्व पर बात करना चाहिए और जरूर गलत हो सकते हैं, तो गलत का निदर्शन यासाठी ते हा प्लॅटफॉर्म आहे, हे कायदेशीर प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये तुम्ही सांगितल्यावर त्याचा निर्णय होईल. बाहेर बोलल्यावर आता दिवसभर बसून